पाहूयात पुढची बातमी। वाढत्या उष्णतेचा जनावरांना सुद्धा फटका बसतोय। येवल्यामध्ये चारा टंचाई, हिरवा चारा जवळपास संपुष्टात आला। विहिरी, ओढे आणि तलावांची पाणी पातळी सुद्धा घटलीय। पशुपालक शेतकऱ्यांसोबत या सगळ्यावर बातचीत केली आमचे प्रतिनिधी नरेंद्र बटावे। दिवस उन्हाचा कडाका मोठ्या प्रमाणात वाढल्याचं चित्र यावेळी दिसून येत आहे। नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यातील चापडगाव शिवारात आलो असून आपण बघितलं तर अक्षरशः मेंढ्या असो, शेळ्या असो यांनी सावलीचा आसरा घेतल्याचं चित्र यावेळी दिसून येत आहे। अक्षरशः उन्हाचा फटका देखील या पशु पक्ष्यांना बसताना दिसते। आपल्यासोबत येथीलच काही पशुपालक शेतकरी, काय सांगाल की कशी परिस्थिती आहे चाऱ्या पाण्याची? चारा पाण्याची परिस्थिती अवघडच आहे। खूप ऊन पडत आहे। उन्हाच्या तडाख्यात काही जनावर म्हणजे चारा असूनही खाता येत नाही आणि एक तर चारा भेटतच नाही। कुठं असला थोडाफार तर उन्हामुळे जनावर दमधरती नाही। पाण्याची परिस्थिती अवघडच आहे। पाऊस तर नाहीच आहे। जेव्हा पाऊस पडेल तेव्हाच जनावरांचं खरं, नाही तर परिस्थिती अवघडच आहे। कोणाच्या बघितलं तर परिस्थिती उन्हामुळे नक्कीच अवघड होण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे। आपल्यासोबत काही महिला देखील आहे। काय सांगाल की आपल्या मेंढ्या आहे, किती मेंढ्या आहे? 150। कसं आहे चारा पाण्याचं? चाऱ्याची टंचाई आहे, पाण्याची पण टंचाई। भेटल तिथं चारायचं, नाही भेटलं तर मग असंच रानावर हिंडत आहे। पाऊस पडल्यावरती उन्हामुळे कडाका पडलाय, सावलीलाच बसायला लागत। एकूणच बघितलं तर अक्षरशः उन्हाचा कडाका वाढल्याने अक्षरशः मोठा प्रश्न पाण्याचा चाऱ्याचा निर्माण झाल्याची परिस्थिती आता पशुपालक शेतकऱ्यांवर निर्माण झाली आहे। नरेंद्र बाटा, जय महाराष्ट्र न्यूज, चापडगाव, सिन्नर, नाशिक।